बघा मित्रांनो, आज 26 मार्च 2025 आजच्या काही चालू घडामोडी आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न. भारत किर्गिस्तान संयुक्त सैन्य अभ्यास खंजर 12 यशस्वीरित्या कुठे संपन्न झाला? तर याचं योग्य उत्तर आहे टोकमोक. बघा, टोकमोक या ठिकाणी भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील जो काही संयुक्त सैन्य अभ्यास आहे, ज्याचं नाव होतं खंजर 12, हा त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, पारंपरिक शिमगो महोत्सव 2025 कुठे सुरू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गोवा. तर तुम्ही बघू शकतात, गोव्यामध्ये शिमगो हा जो काही उत्सव आहे तो उत्सव साजरा केला जातो. बघा, पुढील प्रश्न. विश्व कविता दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 21 मार्च. 21 मार्च रोजी आपण विश्व कविता दिवस साजरा करत असतो. बघा, अलीकडे कोणत्या मंत्रालयाने कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम लॉन्च केला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयाने काय केलं आहे? अलीकडेच राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम लॉन्च केला आहे. बघूया पुढील प्रश्न. आगामी 57वी सिनियर नॅशनल खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कुठे होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडिसा. बघा, ओडिसामध्ये 57वी सिनियर नॅशनल खो खो चॅम्पियनशिप 2025 चं आयोजन केलं जाणार आहे. पुढील प्रश्न बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 118व्या स्थानी भारत हा आहे. तर पहिल्या स्थानी मित्रांनो आहे फिनलँड. ओके, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये प्रथम स्थानी मित्रांनो आहे फिनलँड आणि 118व्या स्थानी आहे आपला भारत देश. पुढील प्रश्न बघा, लक्सन आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकी दरम्यान मुख्य चर्चेचा विषय काय होता? त्याचं योग्य उत्तर आहे मुख्य व्यापार समझोता FTA चर्चा, फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA निगोशिएशन्स हा मोदी आणि लक्सन यांच्या बैठकी दरम्यानच्या चर्चेचा मुख्य विषय होता. पुढील प्रश्न बघा, रायसीना डायलॉग 2025 मध्ये मुख्य अतिथी कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन हे रायसीना डायलॉग 2025 चे मुख्य अतिथी होते. बघूया पुढील प्रश्न. बघा, जव्हार सुरंग हे नाव कोणत्या नैसर्गिक पर्वतीय दऱ्याला म्हणजे पासला टनेलला देण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बनिहाल दर्रा किंवा बनिहाल पास याला जव्हार सुरंग हे नाव देण्यात आलेले आहे. बघा, जम्मू ते श्रीनगर मार्ग कोणत्या दर्याचा, कोणत्या टनेलचा, कोणत्या पास मधनं तो जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बनिहाल. बनिहाल पास किंवा बनिहाल टनेल जम्मू ते श्रीनगर मार्ग यांना जोडण्याचं काम करतो. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नेटुम्बो नंदी नेदितवाह या महिलेने अलीकडेच नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. अलीकडेच प्रकाशित झालेल्या इमिनेट डिटॉर्शन्स ट्विस्ट अँड ट्रूथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आपण चित्रामध्ये बघू शकतात उत्पल कुमार. बघा, उत्पल कुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे एमिनेंट डिस्टॉर्शन्स ट्विस्ट अँड ट्रूथ. बघूया पुढील प्रश्न. अलीकडेच वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो केरळ. केरळ राज्याने काय केलं आहे? भारतातील पहिलं वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेला आहे. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच इंटॅक भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे अध्यक्ष कोण बनले आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अशोक सिंग ठाकूर हे इंटॅकचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढील प्रश्न बघा, अलीकडे चायना F1 ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑस्कर पियास्त्री यांनी अलीकडे चायना F1 ग्रँड प्रिक्स 2025 चं विजेतेपद जिंकलेलं आहे. बघा, पुढील प्रश्न. पर्पल डे कधी साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 28 मार्च रोजी पर्पल डे साजरा केला जातो.
माफ करा, 26 मार्च रोजी पर्पल डे साजरा केला जातो. बघा, पर्पल डे प्रत्येक वर्षी 26 मार्चला एपिलेप्सी बद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. बघा, कॅसिडी मेगन ह्या कॅनडाच्या एक तरुण मुलीने 2008 मध्ये हा पर्पल डे 26 मार्चला साजरा करायला सुरुवात केली होती आणि मग तेव्हापासून 26 मार्चला पर्पल डे एपिलेप्सी बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. याच्याशी संबंधित काय प्रश्न बघूया. बघा, पर्पल डे चा उद्देश काय असतो, का तो साजरा केला जातो, तर बघा योग्य उत्तर आहे एपिलेप्सी बद्दल जनजागृती करण्यासाठी आणि त्याला समर्थन देण्यासाठी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. बघा, पुढील प्रश्न, पर्पल डे चा रंग कसा निवडला गेला, तर लॅव्हेंडर फुलाचं प्रतीक म्हणून हा पर्पल जो रंग आहे तो निवडला गेला आहे. बघा, पुढील प्रश्न, पर्पल डे ची सुरुवात कोणत्या मुलीने केली, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कॅसिडी मेगन या मुलीने पर्पल डे ची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे.